रामेश्वर गटकळ यांच्या गटकळ करिअर अकादमीचे 916 विद्यार्थी सरकारी नोकरीत रुजू. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मुलामुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा. गटकळ करिअर अकादमी, सातोना रोड, सेलू. सेलू शहरातील नूतन विद्यालय शिक्षण संस्था मागील 87 वर्षापासून कार्यरत आहे. एकंदरीत संस्थेच्या कारभाराबद्दल प्रसाद काष्टे महाराज यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यातून सुरू केलेले उपोषणाचा शुक्रवार 14 ऑगस्ट हा दुसरा दिवस आहे. आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शहरातील पत्रकारासमोर आमरण उपोषणकर्ते प्रसाद काष्टे महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्याचप्रमाणे संस्थाध्यक्ष डॉक्टर एस.एम. लोया यांनी ही संस्था कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन संस्थेच्या एकंदरीत वाटचालीवर प्रकाश टाकत उपोषणकर्ते प्रसाद काष्टे महाराज यांनी केलेल्या मागण्या या संस्थेच्या अधिकारात आणि न्यायालयीन प्रकरणी मागण्यावर संस्था कदापिही निर्णय घेणार नाही असे स्पष्ट केले. एकंदरीत उभयतामधील मागण्यासंदर्भात दोघेही आपापल्या निर्णयावर ठाम असल्याने आणि दोघांनीही पत्रकार परिषदेद्वारे या निर्णयाबद्दल आपापले मत व्यक्त केले आहे. मागील 87 वर्षापासून असलेली नूतन विद्यालय शिक्षण संस्था असून 2005 ते 2026 अशा मागील 21 वर्षापासून संस्थाध्यक्ष म्हणून डॉक्टर एस.एम. लोया हे कार्यरत आहेत. अशा संस्थेवर उपोषणाला सामोरे जाण्याची ही दुसरी वेळ आहे. 13 ऑगस्टपासून संस्थेतील कथित प्रकरणावर प्रसाद काष्टे महाराज हे 5 मागण्या घेऊन आमरण उपोषण करत आहेत. पत्रकारांनी दोघांची बाजू ऐकून घेत असताना दोघेही आपापल्या मागण्यावर ठाम आहेत एवढेच आज शुक्रवार रोजी लक्षात आले. यावर पत्रकारांच्या वतीने उभयतात मध्यमार्ग काढण्याचा करण्यात आलेला प्रयत्न तूर्त निष्फळ ठरला आहे. नूतन शिक्षण संस्था आणि काष्टे महाराज यांच्या समन्वयासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले तर आणि त्यास उभयतांना पटेल असा तोडगा निघाला तरच आमरण उपोषण थांबेल, नसता उपोषणाचे दिवस वाढत जाणार हे सेलूकरांना पाहावे लागेल. पत्रकाराशी संवाद साधताना प्रसाद महाराज काष्टे. पण नावावर ठाम आहेत आणि ही बोगस भरती पूर्ण तिचा पर्दाफाश केल्याशिवाय आपण बंदच होणार नाही. वाटल्यास आता जरी त्यांनी जर याच्यावर आपल्याला ठाम राहायची गरज पडली तरी आपण ती भूमिका आपली सोडणार नाही. मूळ मागणी विषयच नावावरून जात. 4-5 आयडियामध्ये यापैकी कुठल्या विषयावर आपण थांबणार आहात? पूर्णच विषय जोपर्यंत मूळ मागणी होती आपली बाहेती बिहानी यांचं नाव टाकण्याचं कारण काय, सुरुवातच इथून झाली होती आणि हे इंटरनल बाबती आपल्याला नंतर कळत गेल्या. पण आपण मूळ मागणी होती त्याच्यावर तर आपण ठाम आहोत. याच्यातला कुठल्याही मुद्द्यामध्ये कोणाला सुट्टी नाही. म्हणजे असं वाटत असेल की यांनी बाहेती बिहानीचं नाव मागं घेतलं की आपलं आंदोलन संपन, अजिबात संपणार नाही. काही वेळ थांबू शकतो आपण, लक्षात आलं का. पण जेवढेही मुद्दे आपण याच्यामध्ये घेतलेत त्या रवींद्र वाणीची सुद्धा स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे याची मागणी करणार आपण. म्हणजे त्यांनी गुलदस्त्यामध्ये का ठेवला त्यांचा जो निर्णय होता तो, का याला अभय दिलंय. सरळ सरळ 420 मध्ये जाणारे ही लोक आहेत. यांना आपण एक माहिती मागितली होती की या शाळेमध्ये शिक्षण देत असताना किंवा कार्यरत असताना काही मयत झालेल्या शिक्षकाच्या जो रिक्त झालेली पद आहेत ती कशी भरली, तर हे सुद्धा सांगू शकत नाही आहेत. ते बिंदू नामावलीचा म्हणजे रोस्टरच्या बाबतीमध्ये यांनी कुठलाही अनुशेष भरून काढलेला नाही आहे. खूप याच्यात जेवढे मुद्दे घेतलेत ना हे पूर्ण मुद्दे क्लिअर झाल्याशिवाय आपलं आंदोलन संपणार नाही. भलेही 4 दिवस आपण एक पाऊल मागे येऊ, पण पहिला तर मुद्दा आपलं आंदोलन जिथून सुरू झालं होतं ते नाव बदलण्यापासून, आणि ते तर आपण बदलूनच घेणार, त्याच्याशिवाय तर सुट्टी नाही. पण याच्यातला एकही मुद्दा मागे राहणार नाही.
सेलू शहरात सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी, बस स्टँड, सेलू.